रे यांचा आज वाढदिवस आहे, तो वाढदिवस देखील आपण साजरा करूयात। मी आमचा डीजे ऑपरेटरला विनंती करेन मॅचला सुरू होण्या अगोदर थोडंसं आपण वेळ त्यामध्ये त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूयात। या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला विनंती मंचावरती आपण नचिकेतचा आपण वाढदिवस साजरा करूयात। हार्दिक शुभेच्छा। नचिकेतची मात्रे आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरासारखी दिव्यता, सिंहगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना। वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा। नचिकेत मात्रे, शिवडोन कमिटी मेंबर, आयोजक आपला मनापासून आभार आणि मनपूर्वक शुभेच्छा। नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। मॅचला होती सुरुवात। ओपनिंग पेअर मैदानाचा आत आलेली आहे। स्कायरा 11 सोनारपाडाची योगेश पाटील आणि अनिकेत पाटील आणि दुसऱ्या बाजूने गावदेव कोळेगावचा फ्रंट लाईन बॉलर बबलू बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। हा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा। चला अंपायर आता मॅचला आपण लगेच सुरुवात करा। ऑलरेडी आपण जवळपास 1.5 दीड तास लेट आहोत या स्पर्धेमध्ये आजच्या शेड्यूलमध्ये। सो आता तुम्हाला लगेचच मॅचला सुरुवात करायची। काही इंट्रोडक्शन आणि फील्ड सेट करण्यात येते गावदेव कोळेगावच्या कॅप्टन कडून। बबलूला फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत। अनिकेत साडी फील्ड सध्या जर आपण बघितली, शॉट थर्ड मॅन पॉइंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग आणि डीप मध्ये आपल्याला ऑन साइडला 2 फिल्डर पाहायला मिळतात। डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन सेट आहे। अनिकेत पाटील स्ट्रायकिंग एंडला। अंपायरचा ग्रीन सिग्नल। मॅचला होती सुरुवात। गावदेव कोळेगाव विरुद्ध स्कायरा 11 सोनारपाडा। ओहो, पहिला बॉल पडला, हलका बाहेर निघाला, हार्ट लेंथला हिट केला आणि ज्या पद्धतीने बॉल राईज झालेला, टेक ऑफ झाला। सॉफ्ट हँडने समोर खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही। ओपनिंग पेअर महत्वपूर्ण असेल, तिला लवकर फोडावं लागेल कोळेगावला। टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन कोळेगावच्या कॅप्टनचा। लेग स्टंपला बॉल होता, शॉट झॅपचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ओ कॅच ड्रॉप झालेली आहे। मागे चालला बॉल, डबलचा कॉल अनिकेतचा। योगेश थोडा उशिराने का होईना तोही धावलेला आहे, कारण त्यालाही माहित होतं की अनिकेतचा कॉल येणं गरजेचं आहे, त्याला डेंजर एंडला पोहोचायचं आहे। थोडीशी इंजुरी आहे पायाला। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अनिकेतच्या जी पायाला इंजुरी झाली होती त्याच्यामधून रिकवर होतोय आणि सध्या रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडासा स्लो आहे, पण तो ॲक्टिव्ह आहे भरपूर, त्यामुळे डबलचा त्याने कॉल दिलेला 2 धावा। आता उघडतंय स्कायरा 11 सोनारपाडाचं युवा उद्योजक आकाशदादा पाटील, जे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहोत सोनारपाडा। स्वर्गीय केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये जवळपास कल्याण डोंबिवलीच्या ज्या ज्या सुपरहिट टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या, वाकण बाहेर झालेले, सोनारपाडा देखील बाहेर झाली, वडवले बी देखील बाहेर झालेल्या, झुपारी मोठी देसाई देखील त्या स्पर्धेमधून बाहेर झालेली आहे, गोरसई बी देखील बाहेर झालेली आहे। नानकरने 45 धावा बनवू दिल्या नाही गोरसई बीला। क्रिकेट आहे, कधी काय घडू शकतं, आता घडलंय। स्वतःला स्विच केलं अनिकेतने, डीप बॅकवर्ड पॉइंटला आला रिव्हर्स स्वीपचा चौकार। विकेटने आलाय बबलू। ऍक्शन रिप्ले विथ अँगल, बॉल बाहेर निघणार होता आणि या बाहेर निघणाऱ्या बॉलला रिव्हर्स स्वीपने गॅप मधून ढकलून दिलंय, डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला चौकार। 6 धावा धावा फलकावरती पहिला डॉट बॉल होता। पुन्हा तोच प्रयत्न, यावेळेला सेम रिझल्ट, डीप कव्हरला बॉल आहे पहिल्या टप्प्यावरती, सीमारेषेच्या बाहेर, HBM चौकार। आयोजक होते HBM इंग्लिश डे स्कूल, BT गायकवाड फाउंडेशन, जे सिद्धी करवलेलं आपल्याला पाहायला मिळते।
HBM इंग्लिश डे स्कूल. आज चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा देसाईचे किशोरजी मात्रे यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती या. त्याचबरोबर नामवंत खेळाडू काटेचे संदीपजी फुटाणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती असेल मॅनेजमेंट टीमकडून आपण मंचावरती या. प्रयत्न पुन्हा एकदा तोच होता पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ऍक्शन इथलं इंटरेस्टिंग आहे. बॉल पडला बरोबर कसा गेलाय, किती जवळून गेलाय. ओहो, ऑफस्टंपचा फार जवळून गेलाय. बचावला अनिकेत. डॉट बॉल. 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 0 डबल 2 4 0. यावेळेला लेफ्ट केल्या बॉलला, फार बाहेर होता. अंपायरचा सिग्नल आलेला आहे वाईड. वाईडने धावासंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. आझाद मैदान शिरढोणवरती आपण सर्वजण आहोत. गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी, ग्रामस्थ मंडळ शिरढोण आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक. स्टेप आउट झाला एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला अनिकेतचा. चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर 15 फॉर नन, 15 नाबाद. पाहायला मिळालं आणि या फटक्याने अनिकेत पाटीलचा क्लास आपल्याला दाखवला. जबरदस्त खेळ. गेल्या काही वर्षांमध्ये अनिकेतने स्वतःला प्रोग्रेस केलं, डेव्हलप केलं आणि त्याचा खेळ आपण मैदानात पाहत आहोत. हे पॅव्हलियन आपल्याला पाहायला मिळते. स्कायर 11 सोनारपाडा सर ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय अमोल, कॅप्टन अमरला आपण पाहत आहोत. त्याचबरोबरीने रितेशला आपण पाहत आहोत आणि बरेचसे यंगस्टर आहेत ज्यामध्ये प्रथमेश, आर्यन, यशला पण पाहतोय. आणखी एक सिनियर प्लेअर तुम्हाला पाहायला मिळतोय चेतन. स्वानंदला देखील आपण पाहतात. बरेचसे उलटफेर बऱ्याच वेळेला या संघामध्ये आपण पाहत आलेलो. 15 धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. काटेचे नामवंत क्रिकेटर राजदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांनाही मॅनेजमेंट टीम कडून आम्ही आमंत्रित करत आहोत. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. लेफ्टी योगेशला आपण सध्या पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये. पहिले 6 बॉल फेस केलेत अनिकेतने. त्याच्या बॅटमधून 14, टोटल 15. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. मोठी गॅप आहे. चेस मोठी आहे. लॉंग चेस धावतोय फिल्डर. नो चान्स. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पण अगदी ज्युसी फुल टॉस होता. योगेश थांबला. बराचसा टेम्परामेंट, संयम त्याने दाखवला आणि त्यानंतर कव्हर्सला ड्राईव्ह केलं. पावर प्ले सुरू आहे कारण जो फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता त्यानंतर शॉर्ट कव्हरला आपण फिल्डर पाहतोय. त्याचा गॅप मधून आलेला चौकार. मिड ऑफ आत आहे. ऑन साइडला आपण पाहतोय लॉंग ऑन. शॉर्ट मिड विकेट आत. डीप मध्ये स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग. फुल टॉस ऑन साइडला. स्विंग केलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. योगेश पाटीलचा बॅटमधून पहिला HBM षटकार. दोन्ही खराब बॉल पाहायला मिळाले. लो फुल टॉस टाकलेले, थांबून पॉज घेऊन मारलेले 2 मोठे फटके. एक डीप कव्हरला चौकार, एक डीप स्क्वेअर लेगला षटकार. वन मोर फुल टॉस अँड वन मोर. यावेळेला असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय पण इथे मात्र आता त्या फिल्डरने कॅच पकडलेली आहे आणि फलंदाज होत असताना बाद. पहिला अद्रा स्कायर 11 सोनारपाडाला.
इथे फुल टॉस होता ऑन साईडला, पण टायमिंग नव्हता आणि त्यामुळे या बॉलला डीप स्क्वेअर लेगला कॅच करण्यात आले. चांगला झेल त्या फिल्डरकडून आणि पहिली विकेट आली आहे. योगेशची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकारानंतर सुभाषने तिसराही फुल टॉसच टाकलाय. चान्स देत होता, मात्र यावेळेला ती चान्स घेतली होती योगेशने आणि त्याची विकेट येत असताना कॅपिटलाइज करू शकला नाही. 25 धावा, 25ला पहिली विकेट आली आहे. 14 धावा अनिकेतच्या बॅटमधून, 10 धावा योगेशच्या बॅटमधून. 25ची पार्टनरशिप आपण बघितली, ज्यामध्ये एक्स्ट्रा रन देखील होती. एक स्ट्रोक प्लेअर मैदानाचा आता आपल्याला पाहायला मिळतोय अमोल पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. उजव्या हाताचा आक्रमक शैलीचा बॅटिंग ऑर्डर मधला फलंदाज सुभाष. 3 बॉल अजूनही बाकी आहेत पॉवर प्ले मधले. एक्स्ट्रा कव्हर सो लॉंग ऑन आणि मिड विकेट 30 या सर्कलचा बाहेर. ओव्हर द विकेट. बॉल आत येत होता यावेळेला आणि अंपायरचा सिग्नल येत असताना वाईडच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 26. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलं. वाईडला रिव्ह्यू आहे, एक वाईडला रिव्ह्यू, एक रनआउटला. एकच रिव्ह्यू आहे जो तुम्ही रनआउट, वाईड आणि ब्रेस्ट नो बॉलसाठी घेऊ शकता. अंपायरचा सिग्नल यावेळेला आला होता तो वाईड, मात्र त्याच डिसिजनला फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय. जगदीश दूधकर सध्याचे आमचे टीव्ही अंपायर चेक करतील. फिल्डिंग सेट करून घ्या. डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. कोळेगाव प्लीज. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल. नो मोर रिव्ह्यू टीम कोळेगाव. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक विकेट पडलेली आहे. बॉल अजूनही बाकी आहे 3. आज आपण फार उशिराने आहोत. त्याचं प्रमुख कारण की मध्यंतरी जेव्हा विनिंग सेशनमध्ये फ्लड लाईट्स बंद झाल्या होत्या 7:30 वाजता, तेव्हा जवळपास 1 आवर आपला टाईम गेलेला आहे त्यामध्ये. आणि तो टाइम आता कव्हर करायचा आपल्याला, पण तितकासे आपल्याला अजूनही कव्हर करता आला नाही. 26 धावा धावफलकावरती पहिली विकेट. वेपन चेंज केला आता अमोल पाटीलने. 3 बॉल. सुभाष. ओहो, फुल टॉस होता आणि यावेळेला लेग स्टंपला आदळतोय. अराउंड द लेग बोल्ड. फुल टॉसला विकेट योगेश पाटीलची. फुल टॉसला विकेट अमोल पाटीलची. 26ला प्रथमेश पालकरी मधल्या फळीचा महत्त्वपूर्ण फलंदाज. जेव्हा विकेट जातात त्याचा रोल महत्त्वपूर्ण असतो. अनिकेत मैदानाचा त्या प्रथमेश सोबत चर्चा करतोय. दोघे यंगस्टर आहेत आणि दोघांना आता डाव सावरायचा आहे. या टॉप ऑर्डर मधील योगेश, अमोल दोघेही पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. सुभाषला 2 विकेट मिळालेले आहेत, त्या दोन्ही फुल टॉस बॉलवरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. ओव्हर द विकेट. पॉवर प्ले सुरू. वेळ जास्त चाललाय. चला प्लीज कोळेगाव. हो, राईट झाला यावेळेला बॉल, पण तो आतून. अंपायरचा सिग्नल कोणताही नाही. इट इज डॉट बॉल. यावेळेला बरोबर नियंत्रण होतं बॉलवरती. पडल्याबरोबर बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ऑफ तुमचा बाहेरच होता, पण तो व्हॅलिड आहे. फुल लाईन त्या ऑन साईडला टर्न करण्यात आला बॉल गॅप मध्ये आणि यावेळेला येतोय चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले. आले 2 विकेट आलेले आहेत, पण धावा जवळपास या ओव्हरमध्ये 15 खर्च झाल्या.
फुल टॉस बॉल वारंवार आपण बघितले सुभाष कडून, मात्र त्यामध्ये त्याने अमोल आणि योगेशची विकेट काढलेली आहे, ही महत्त्वपूर्ण बाब. 30ला 2, 15चं करंट रन रेट. बबलू पुन्हा एकदा आलेला आहे आणि बबलूसाठी एक पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं विजय शेठ वाबळे जे त्यांचे मित्र आहेत उद्योजक हिंगोली. तीसला 2. चला कोयगाव, जास्त वेळ घेता तुम्ही प्लीज. 20 मिनिट्स तुमच्याकडे आहेत फक्त. ओहो, फुल लेंथ होता यावेळेला. ड्राईव्ह करायचा होता पण चेंडू आणि बॅटचा यावेळेला संपर्क नव्हता. पहिला डॉट आलाय. बबलू फर्स्ट ओव्हरमध्ये होता, त्याच्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झाला होता. सुभाष सेकंड ओव्हरमध्ये आलाय, त्याच्या अगेन्स्ट 15 धावा आलेल्या आहेत. यावेळेला पहिला डॉट एज आहे आणि यावेळेला फलंदाज बाद. विकेटच्या शोधात होता. 34-3. 30ला 3. स्काय 11 सोनारपाडा. विकेट पडले. टॉप ऑर्डर मधील 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद. योगेश, अमोल आणि त्याचबरोबर अनिकेत. आर्यन ठाकूर इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती मैदानाचा आज आलेला. थर्ड ओव्हरची सुरुवात चांगली केली बबलूने. पायावरती बॉल होता पण यावेळेला इम्पॅक्ट ऑफ स्टम्पचा बाहेर. पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव तोपर्यंत सहजरित्या मिळते. अंपायरचा सिग्नल लेग बाय आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 31. 3 बॉलमध्ये 1 धाव आलेली, 1 विकेट आलेले. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. आताही जवळपास 12 वाजत आलेले आहेत पण कोळेगावचे समर्थक मोठ्या संख्येने, सोनारपाडाचे समर्थक देखील आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात शेड्यूलच्या आझाद मैदानावरती. फुल लेंथ ॲप एज होती, पाहायला लागलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल. धावसंख्येला पूर्णपणे फुल स्टॉप लावणारी बॉलिंग. 4 बॉलमध्ये 1 धाव आली, ती देखील लेग बाय. वाह, क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतोय. पॉपिंग क्रीज मध्ये जर तुम्ही त्याला बॉलला डिलिव्हर्ड करत असताना बघितलं, अँगलचा वापर करतोय. थोडासा राऊंड ॲक्शनने बॉलिंग करत असताना बबलू त्याचा फायदा उचलतोय. पूल करायचा होता. टॉपेज आहे, डीप मिड विकेट. फिल्डर धावतोय व्यवस्थित. चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणाला पण कॅच पकडत आले नाही. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. थर्डचा कॉल आणि 3 धावा. सहजरित्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडांगणाची बाउंड्री डीप आहे, त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. कॅच ड्रॉप झालेले धावा मिळत असताना 3-3च्या साहाय्याने टोटल स्कोर 34. या षटकातील अजून 1 बॉल बाकी. 34 धावा 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. सोनारपाड्याच्या लास्ट 5 बॉलमध्ये आलेल्या फक्त 4. स्विच केलं होतं स्वतःला आर्यनने आणि यावेळेला मात्र पायावरती लागून बॉल शॉर्ट लेग मध्ये. पुन्हा लेग बाय सिंगल मिळते. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा, 3 विकेटचं नुकसान. स्काय 11 सोनारपाडा. पुढच्या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने तयार राहा.
शिरढोण ए संघ पाहायला मिळेल आणि रुनव 11 नारेन. सो कॅप्टन्सला विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला मंचावरती यायचं आहे. वीर बजरंग शिरढोण अ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट रुनव 11 नारेन. कॅप्टन्सला कॉल आहे, टॉससाठी रिपोर्ट करा तुम्ही. टोटल सध्याचा स्कोर स्कायर 11 सोनारपडाचा धावा फलकावरती आपल्याला दाखवतोय 35. 35 धावा फलकावरती. 3 विकेट पडलेत महत्त्वपूर्ण. प्रथमेश आणि आर्यन हा डाव सावरतोय. पॅव्हलियनकडे जर आपण गेलो तर आज अमरला आपण सध्या मागे अजून पाहत आहोत चेतनेजामध्ये. पण प्रथमेश आणि आर्यनला डाव सावरत असताना महत्त्वपूर्ण जबाबदारी ही घ्यायची की पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. अमर स्ट्रोक प्लेअर आहे, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. मात्र या डावामध्ये मी बबलूचं कौतुक करेन. डावांची गती होती 15, तिला फार कमी केले. जवळपास 11.67 वरती आणलं त्याने. जी त्याने केलेली बॉलिंग लास्ट ओव्हरमध्ये अवघ्या आल्या होत्या त्या 5 धावा आणि 1 त्याने विकेट काढली होती. चला वेळ जास्त घेऊ नका कोळेगाव टीम, तुम्ही वेळ जास्त घेतात. फोर्थ ओव्हरला सुरुवात. भूषण आलेत ऑफ स्टंपचा बाहेर. शफल झाला होता बॅटर, पण यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड. जास्त बाहेर टाकलाय बॉल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. स्कोमॉस ऑन 36. अटॅक होणार आहे ती मात्र शंकाने, कारण शेवटची 2 षटके आहेत आणि कोळेगावच्या अगेन्स्ट सोनारपाड्याला मिनिमम 55 to 60 उभा राहायचे आहेत. याच रणनीतीने आता हे दोघेही बॅटर आहेत. ज्या वेळेला बॉल मागे बिहाइंड द विकेट. विकेट किपरने टिपलाय झेल. 36ला 4. आर्यन बाद. मोठमोठ्या षटकारांसाठी आजवर त्याची ओळख आहे, पण मैदानाचा आत अशी सिच्युएशन आहे की आता षटकार नाही धाव आल्या पाहिजेत. विकेट टिकवायचे. कदाचित षटकारांसाठी चान्स घेतली विकेट जाऊ शकते, पण सध्याच्या घडीला प्रथमेश आणि अमरला विकेट महत्त्वपूर्ण खास करून टिकवायचे, कारण 36 धावा झालेल्या आहेत. बॉल अजूनही बाकी आहेत. या ओव्हरमधले 5 टोटल 11 बॉलमध्ये किमान 20 धावांचा मनसुबा तर जरूर असेल पॅव्हलियनचा. आणि अमर तो पॅव्हलियनमधून नुकताच आलाय, त्यामुळे जी काही चर्चा झालेली आहे त्या चर्चेनंतर समोर मैदानाचा आत आलाय. सो पुढची प्लॅनिंग त्याला माहिती आहे आणि प्रथमेश सोबत त्याला आता खेळायचं आहे. चांगली बॉलिंग केली भूषणने. पहिला वाईड असला तरी पुढच्याच बॉलवरती विकेट काढली आहे त्याने ओव्हर द विकेटने समोरच्या एंडकडून. पूल केलाय. फ्लॅट चाललाय बॉल. अमरने पहिला मारलाय. HBM षटकार. परवा नाही, जर टप्प्यात देत आहे तर कार्यक्रम होणारच आहे. अमरने हेच सांगितलंय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला आलेला त्याचा पहिला षटकार. स्कोमॉस ऑन 42. यावेळेला प्रचंड ताकदीचा वापर. मोठी गॅप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. त्याला बाउन्सर टाकण्याचाच प्रयत्न करतोय. मागचे दोन्ही बाउन्सर, दोन्ही सीमारेषेच्या बाहेर. वेळ जास्त घेताय तुम्ही प्लीज. पुन्हा मॅनेजमेंट टीम आम्हाला सूचना करते, तर सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. टोटल सध्याचा स्कोर विकेट नंतर अमर आलाय. अमरच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. स्कायर 11 सोनारपाडा ऑन 46. एक्स्ट्रा कव्हरला बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा बॉल मिसफील्ड झाले आणि सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. फिल्डरने चुकी केली. या क्षणाला तुम्ही बॉल नाही अडवणार तर कधी अडवणार.
तिथे धावांचा वेग वाढत आहे. या क्षणाला तुम्हाला कमबॅक करायचं आहे. 2 चौकार. एक्स्ट्रा खोर मध्ये पुन्हा एकदा फुल लेन टाकलाय. कॅप आहे मोठी. फिल्डर वेगाने. इथे थोडंसं फंबल झालेलं आहे पण 2 धावा ते सेव्ह करतायत. 2 धावा मिळत आहेत. स्काय 11 सोनारपाडाला 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे. टोटल 52. 52 धावा धावा फलकावरती. आता धावांचा वेग आपण पाहतोय. प्रिव्हियस 4 बॉलमध्ये धावसंख्या जर आपण बघितली तर ती आलेली 16. शेवटचा एक बॉल या षटकातील भूषणचा. एक्स्ट्रा कव्हर फिल्डर त्या ठिकाणी झेलची संधी आणि यावेळेला चुकी नाही. अमरची विकेट. 52ला 5. स्काय 11 सोनारपाडा. काय पाहिजे असते की चांगली धावसंख्या जी 5 षटकांच्या अखेरीस तुमची धावा फलकावरती तुम्हाला लावायची आहे. आणि सध्याचं करंट रन देखील चांगला आपण पाहतोय. 52 वरती सध्याचा धावा फलक. प्रथमेश असेल स्ट्रायकिंग एंडला आणि अमरच्या विकेट नंतर मैदानाचा चेतन सागबन. लास्ट ओव्हर मध्ये आलाय सौरभ. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये. बॅकफुटला कट केलं बॉलला डीप कव्हर कडे. फिल्डर वेगाने धावतोय. शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलं. फिल्डिंग चांगली स्टॉप केलेलं होतं बॉलला पण शेवटच्या क्षणाला गेलाय. येत आहे 4 धावा चौकार. कट केलं फिल्डरने फर्स्ट अटे मध्ये बॉलला स्टॉप केलं. त्यानंतर त्याला अडवता आला नाही आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. स्कोर ऑन 56. 56 धावा. एज आहे फ्लॅश स्लिपला बॉल स्टॉप केला. त्यानंतर त्यांनी थोडासा वेळ घेतला. एक धाव त्यामध्ये सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 57. हा डाव पहिला आहे. मॅच आपण पहिल्या फेरीतील 3री पाहतोय. यानंतर तुम्हाला सामना पाहायला मिळेल वीर बजरंग शिरढोण आणि त्यांच्या विरुद्ध ऋणा विलवन नारेन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल. येऊन तांबा टॉस साठी. 57 धावा. एज आहे बॉल बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातात. चेतन शुंदावरती बाद. 57 फॉर 6. 57ला पाहायला मिळतात. विकेट पडलेले 6 बॉल अजूनही बाकी आहेत ते 3 आणि मैदानाचा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सौरव ठाकूर. बऱ्याच वेळेला चान्स मिळत नाही. बऱ्याच वेळेला तो एक्स्ट्रा प्लेअरच्या भूमिकेत असतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. 3 बॉल बाकी आहेत. टॉप एज आहे. हवेत आहे बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेग कॉल. दोघांचाही नाही. या दोघांचं भांडण. सोनारपाड्याचा लाभ नाही होणार. धावायचं होतं अगोदर पण चान्स घ्यायचा प्रयत्न नव्हता प्रथमेशचा. रनआउट बाद.
क्रमांकाचा फलंदाज मैदानाचा आत आलाय. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. सौरभकडे स्ट्राईक असेल पुन्हा एकदा. कॅपिटलाइज करावं लागेल किंवा 2 बॉलमधून एका फटक्याला 1 बॉलला तरी सीमारेषेच्या बाहेर मारावं लागेल. तर कॅप्टनचं लक्ष असेल तुमच्याकडे. नेक्स्ट मॅचमध्ये कदाचित तुम्हाला प्रमोशन मिळेल. ह्या ज्या काही संधी असतात तुम्ही यंगस्टर असताना तेव्हाच तुम्हाला त्या कॅपिटलाइज करायच्या असतात. डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली आहे. 3rd ओव्हर पासून धावसंख्येची तेवढी का होईना कमतरता. सुरुवात आक्रमक होती. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेमध्ये 30 धावा होत्या, पण त्यानंतर 3rd ओव्हरमध्ये तितक्याशा धावा आल्या नाही. बबलूच्या 4th ओव्हरमध्ये थोड्याशा आलेल्या आहेत, पण या ओव्हरमध्ये देखील कमबॅक आलेल्या आहेत फक्त 6. यावेळेला बोल्ड होत असताना आय थिंक प्ले डाऊन होते, एज होती, त्यानंतर बॉल लागलेला आहे. ओव्हरऑल 58 ला डाव संपलाय. विकेट पडले. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये जय गावदेव कोळेगाव संघासमोर. या पण जाऊया टॉस बॉक्स कडे. नेक्स्ट मॅचचा टॉस जिथे केला जाईल वीर बजरंग शिडोन आणि त्यांच्या विरुद्ध ऋणा विल्लवन नारेन. इट्स ओव्हर टू यू. शिरडोन संघ असेल. यस, भालचंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करू टॉस. चला, नारद संघाचा संगणक. कारण की ह्या अगोदर देखील सूचना होती, जर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि बॉल डिलिव्हर झाला तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस हा विण देण्यात येईल. याची दक्षता आपण घ्यायचं आहे. दोन्ही संघनायक उपस्थित नसले तर बॉलची पेनल्टी दोन्ही टीम्सला लागते, परंतु शिरडोन संघाचा संघनायक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रतीक्षा होते ती टीम ऋण विलेवन नारद संघाच्या कॅप्टनची. यस, नारद संघाचा संगणक आमच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील रेग्युलरची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं होम ग्राउंडवरती वीर बजरंग शिरडोन संघाचा संगनायक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात ऋण विलेवन नारद संघाचा संगणक आपण पाहू शकता. कॉईन आपण पाहू शकाल. हेड अँड टेल्स हा कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कॉल. यस, टीम शिरडोन संघाचा कॉल असेल. यस, हेड अँड टेल्स या ठिकाणी आहे. टेल इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय. यस, हेड्स. टॉस जिंकलाय नारद संघाने. डिसिजन आपण फक्त ऐकून घेऊया. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग ठेवण्यामागचं कारण काय आहे? कारण की संघासोबत चर्चा झाली नाही का? पूर्ण खेळाडू उपस्थित नाहीत. चर्चा तर सध्या काही झाली नाही आहे. खेळाडू सगळे उपस्थित आहेत. यस, सो एकंदरीत आयोजन आपण पाहता भरपूर सुंदर आयोजन आहे. त्याविषयी काय म्हणशील? आणखीन काय गोष्टी यात ऍड व्हायला हव्यात? तुम्हाला काय वाटतं ॲज अ खेळाडू? आयोजन तर खूप छान आहे. असं ॲड होण्यासारखं अजून तर असं काही जाणवत नाही आहे. सगळं एकदम परफेक्ट झालेलं आहे. लाईट्स थोडी अजून वाढल्यास अजून जास्त मजा आली असती. यस, सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु आपले दोन्ही संघ आपण रेडी ठेवायचे आहेत. जशी मॅच ह्या ठिकाणी समाप्त होईल लगेचच आपण नेक्स्ट मॅचला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.
करेन. गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025. मॅच बिटवीन स्कायर 11 सोनारपाडा अँड गावदेव कोळेगाव. लक्ष 59चं. अमर पहिला बॉल घेऊन आघाडीची जोडी मैदानाचा आत. ओमकार आणि बबलू पाटील दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल स्वीप करायचा होता पायावरती आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज पायचित बाद. आणि पायावरती आदळला. मिडल स्टंपचा इम्पॅक्ट होता आणि दॅट्स अंपायरच्या मनात कोणताही संकोच नव्हता. बॉल बोट वरती करत असताना बॉल थेट मधल्या यष्टीवरती आदळला असता. त्यामुळे इथे पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. फलंदाज ओमकार शून्यावरती बाद होतोय. 59 धावा तितक्याशे बनला नाही की मेंटली तुमच्याकडे प्रेशर सुरुवातीपासून असेल, पण आता जर विकेट पडले, धावा आल्या नाही तर जरूर तो प्रेशर असेल. ओमकारच्या विकेट नंतर मैदानाचा नवीन फलंदाज विश्वास. ऑन साइडला दोन्ही फिल्डर 30 सर्कलचा बाहेर आहेत. एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा संधी. कॉल शेवटच्या क्षणाला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डरने दिलाय. विकेट येते. स्वानंदने टिपलेल्या झेलने विश्वास शून्यावरती बाद. अमरला मिळते. अगोदरच म्हणालो होतो की 59 धावा ऑन पेपर तितक्या मोठ्या नाहीत, पण जर तुम्ही विकेट टाकताय तर त्या आता हळूहळू धावा मोठ्या होत जातील. ओमकार पडून फार अपेक्षा होत्या सुरुवातीला. विश्वासाला तोही शून्यावरती बाद झाला आणि तिसराच बॉल या डावाचा. अमर हॅट्रिक 100वरती. नवीन फलंदाज मैदानाचा भावेश पाटील सिनियर प्लेयर आहेत. बबलूला साथ द्यावी लागेल. बबलू आतापर्यंत ऑफ स्ट्राईक आहे. चांगली बॉलिंग सेटअपने. पहिला फुल लेंथ होता, दुसरा लेंथ बॉल होता. पाहूयात या वेळेला काय येतोय अमर कडून. हॅट्रिक बॉल आहे. भावेश नुकताच आला. लॉंग ऑन समिट विकेट 30 सर्कलच्या बाहेर. ओव्हर द विकेट अमर ठाकूर. पायात इम्पॅक्ट नाही. इम्पॅक्ट नव्हता. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. अन्यथा आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती. ऍक्शन प्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेटने आपण अमर ठाकूरला बघितलं. भावेश शफल झाला होता ऑफस्टम्पचा बाहेर. त्याचा पाय आलेला आहे. येस दॅट्स वाय तो सेफ आहे. इम्पॅक्ट ऑफस्टम्पचा बाहेरचा होता. बॅट्समन सेफ पाहायला मिळाला, पण धाव आली नाही. डॉट आलेला आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये काही धाव नाही. 2 विकेट. इंटरेस्टिंग मॅच आहे. बबलूला स्ट्राईक कधी येईल कोळेगावचे समर्थक म्हणत असतील, पण भावेश कडून अपेक्षा आहेत. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल होता. स्टॉप तर केलेला. वळतोय बॉल. अमोल आता चेंडू मागे. स्टॉप केलाय शेवट क्षणाला लॉंग ऑफ कडे. मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा. खातं उघडलंय भावेशच्या बॅटमधून कोळेगाव संघाचं. 59 जवळपास 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. बरोबर तुम्हाला 11 ते 12 धावा बनवायच्या आहेत. या परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये फक्त 2ला 2 बॉल बाकी आहेत पहिल्या षटकातील. भोंग्यांचा आवाज येतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण यजमान या गावाला देखील पाहणार आहोत. शिरढोण असंघ नेक्स्ट मॅच मध्ये असेल. त्यांच्या विरुद्ध ऋणविलंबन नारायण. तितकासा लांबचा गाव नाही. नारायणचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने असतीलच इथे. बॉल बाकी आहे 2. अमर शॉर्ट ऑफ लाईन पुल करायचा होता, मात्र राईट झाला बॉल. हाईट फॅक्टर ॲज अ बॉलर तुम्हाला बेनिफिट देतं. कोपऱ्यातून टाकलेला इन स्विंगिंग बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर बॉल आत येत होता. राईज झाला होता. पुल करायचं होतं. बॅलन्स नव्हता. ऑकवर्ड पोझिशनला शेवटच्या क्षणाला बॅटर आला होता. डॉट बॉल. कोला टाकला ऑन साइडला.
टर्न करण्यात आला बॉलला वाईडिश लॉंग ऑन फार वेगाने फिल्डिंग चांगली डबलचा कॉल चान्स असेल रनआउटची आणि फलंदाज बाद गरज होती का ऑलरेडी विकेट पडल्या 3-3 पहिल्या षटकाचा खेळ संपला कोळेगाव ही परिस्थिती पाहतोय बॅटिंग करत असताना कोळेगाव 59 या धावसंख्येला चेस करत आहेत कदाचित हे प्रेक्षक सध्या आवाज करत आहेत सोनारपडाचे असावे हा प्रश्नचिन्ह आहे कदाचित 12th मॅनचा सिग्नल येतोय की नाही हे शिरडोनचे थोडीशी एनर्जी ठेवा नेक्स्ट मॅच आपली स्टेडियम मध्ये जेव्हा आपण मॅच पाहायला जातो तेव्हा तो क्राऊड असतो तो आवाज अशाच पद्धतीने आपल्या कानांवरती पडत असतो आणि ऑन स्टेडियम तुम्हाला समालोचन ऐकायला मिळत नाही तिथे फक्त विकेट नंतर चौकार षटकार नंतर गाण्यांचा आवाज असतो आणि एक डिस्क जॉकी असतात त्याच्या डीजे ऑपरेटर सोबत ते बऱ्याच वेळेला मध्ये मध्ये जेव्हा इंट्रोड्यूस करत असतात एखादा नवीन बॉलर बॅटर जेव्हा येतो अन्यथा फक्त क्राऊड भोंग्यांचा आवाज बँडचा आवाज प्रेक्षकांचा आवाज हेच फक्त कानांवरती पडतं 3-3 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बॅकफुटला पूल पंच करायचा होता मात्र यावेळेला आपण पाहतोय बॉल फार बाहेर निघालेला आहे दॅट्स अंपायरचा कोणताही सिग्नल नाही हा डॉट बॉल आहे रिव्ह्यू आहे एका डावामध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे जो तुम्ही वाईडला घेऊ शकता जो तुम्ही रनआउटला घेऊ शकता जो तुम्ही वेस्ट नो बॉलला घेऊ शकता पण एकच रिव्ह्यू स्विच हिट कनेक्शन प्रॉपर बॉल निघालाय डीप थर्ड मॅनला येतात पहिल्या 4 धावा कोळेगावच्या डावातील सौरभच्या बॅटमधून स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 7 धावा पुन्हा एकदा बॉल निघालाय स्विच हिटचा पुन्हा एकदा येतोय चौकार यावेळेला रिव्हर्स स्वीपच्या द्वारे जरूर बॅकफॅट पॉइंट मध्ये टर्न करायचं होतं पण त्यानंतरच आपण यावेळेचा बॉल बघितला ऑन साईडला टर्न करायचं होतं फलंदाज सौरभला टोटल स्कोर सध्या 11 धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न तो करतोय ऑलरेडी विकेट पडलेले आहेत एक मात्र गोष्ट दोन्ही डावामध्ये आपण बघितली विकेट पडत चाललेले आहेत आणि एक फरक जाणवला की सोनारपाडा विकेट पडताना धावा बनवत होते इथे विकेट पडताना धावसंख्येचा वेग थोडा कोयना मंदावलेला आहे कोळेगावला 59 बनवायचा हाच तो फरक या दोन्ही डावांमधला तो जर फरक आता जाणवला नाही तर कोळेगाव देखील ऑन ट्रॅक येईल या मॅच मध्ये बबलू आणि सौरभकडे ती क्षमता आहे टोटल स्कोर 11 शेवटचा एक बॉल या षटकातील बबलूला एकही बॉल आतापर्यंत स्ट्राइक करता आली नाही प्रयत्न पुन्हा एकदा स्विच हिट्स आणि पुन्हा एकदा सक्सेस तीनही बॉल
3 वेळा अटेम्प्ट करत असताना 3 स्वीट हिटचे चौकार. सौरभच्या बॅटमधून टोटल स्कोर 15. वेळ घेऊ नका. या ओव्हर नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल, पण आता नाही. रिक्वायर्ड 114.67 आहे. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायचा आहेत 47. 44ची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना ती गावदेव कोळेगावला. ही भोंग्यांची प्रभात फेरी सुरू आहे. इकडून डाव्या बाजूने त्यांनी सुरुवात केली. आता मंचाच्या उजव्या बाजूला आलेले आहेत. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत. मॅच आपल्याला सध्या पहिल्या फेरीतील पाहायला मिळते. यानंतर देखील एक पहिल्या फेरीतील सामना बाकी आहे. आजचा शेड्यूल भरपूर उशिराने सध्या तरी सुरू आहे. वेळ जास्त घेऊ नका. चला अमर प्लीज. टीम सोनारपाडा 2 ओव्हर्समध्ये 15, 3 विकेट. बबलू प्रथमता स्ट्रायकिंग एंडला आहे आणि फ्रंट लाईन बॉलर पुन्हा एकदा आलाय अमर ठाकूर. पुल करायचा होता पण बॉल पडल्याबरोबर निघून गेलाय तो थेट विकेट किपरच्या हातात. बबलू नॅचरली लेफ्टी आहे की रायटी आहे? बिकॉज आता तो उजव्या त्याच्या स्टान्समध्ये उभा आहे. कदाचित जर रिद्धेश असता तर लेफ्टी स्टान्स त्याचा पाहायला मिळाला असता. दोन्ही बाजूने तितकाच पॉवरफुल त्याला आपण बघितलंय. स्लॉट मध्ये आलाय. लॉंग ऑनला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या डावामधला पहिला कोळेगावसाठी SBM षटकार. आणि थेट या प्लॉटच्या बाहेर योगेश आता येतोय थेट लॉंग ऑफ कडे. काय रणनीतीमध्ये चेंजेस अमर सोबत त्याने चर्चा केलेली आहे. कारण ही जर विकेट आली नाही तर या मॅच मध्ये कोळेगाव ऑन ट्रॅक असेल. मी अगोदर म्हणालो होतो. एक फरक होता की विकेट पडत असताना धावा येत नव्हत्या. त्या धावा यायला सुरुवात झाली आहे. 16 बॉल 38 धावांची गरज. या वेळेला लॉफ्ट करायचं होतं पण चेंडूवाडे बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. आदरणीय रमेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय सुदामजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर नामवंत क्रिकेटर आमचे रेवणदादा पाटील यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 21 धावा 3 विकेट 15 बॉल 38 धावांची गरज आहे मॅचमध्ये. शॉट ऑफ लाईन. पुन्हा पोल करायचं होतं. इथे डॉट बॉल आलेला आहे. आडव्या बॅटने जेव्हा प्रयत्न केला ओव्हरमध्ये तो डॉट गेलेला आहे. स्ट्रेट बॅटने एक षटकार आला जेव्हा फुल लाईन बॉल पडला होता. 14 बॉल 38 धावांची गरज आहे मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना जय गावदेव कोळेगावला. नेक टू नेट फाईट आहे. बबलू शेवटपर्यंत खेळला, सौरभ शेवटपर्यंत खेळला तर या मॅचमध्ये संघर्ष कोळेगाव देखील करेल. प्रेक्षकांना हेच पाहिजे. पोल करायचा होता व्यवस्थित. इथे कनेक्शन आहे. बॉल निघाला डीप स्क्वेअर लेगकडे. पहिलीदा वेगाने डबलचा कॉल. थ्रो चांगला आहे. फिल्डिंग चांगली. गुड थ्रो. प्रथमेश पालकरी. एकच धाव. सिंगल आहे 22. 13 बॉल 37 धावांची गरज आहे मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना ती कोळेगाव संघाला. रिक्वायर्ड 100 जवळपास आता 17 वरती पोहोचले. एक षटकाराला पण त्यानंतर अमरने कमबॅक केलं होतं. हा जो बॉल आहे तो ठरवणार आहे रिक्वायर्ड 100 तेवढाच राहील की मग कमी होईल. मॅचचं मोमेंटम जे आता सोनारपाडाकडे ते तिथेच राहील की कोळेगावकडे जाईल. सौरभ चान्स घेईल मोठ्या फटक्यासाठी. यात मात्र शंका नाही. अमर सध्या बॉलिंग मार्कवरती. शेवटचा बॉल या डावातील. 13 बॉल 37 धावांची गरज. खेचून मारलाय बॉल गॅपमध्ये. वाईड इश लॉंग ऑन कडे. फिल्डर वेगाने आलेत. आर्यन फिल्डिंग चांगली. सौरभला थांबावं लागेल. एका धावेने 23 वरती धावफलक. षटक संपन्न. 3-23 ला 3. 12 बॉल 36 धावांची गरज.
सेट करा लगेचच. या पुढच्या प्रत्येक संघाला विनंती असेल तुम्हाला फास्ट खेळायचं आहे. चला टीम नारेन, आय थिंक टॉस तुम्ही जिंकला होता. डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आला नाही. मात्र मैदानाचा जी मॅच सुरू आहे वेळ प्रचंड चाललाय. अंपायर प्लीज कंटिन्यू करा मॅच. खेळाडूंना सांगा आपण 12 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 36 धावांची गरज आहे. मॅचच्या आत बॅटिंग करत असताना आपण पाहतो ती कोळेगावला विकेट किपर आता मात्र क्लोज राहिला. 4th ओव्हरला सुरुवात. बॉलर्स बॅक मिड ऑनला चेस करून बॉल लॉग ऑन कडे चाललाय. 4th ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यश केणे. एक्सपेरिमेंट जरूर सोनारपाडा संघ देखील करतोय. प्रथमतः मी त्याला केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये बघितलं. जवळपास मॅच जिंकली होती सोनारपाड्याने, तेव्हा जरूर त्याला वापरण्यात आलं होतं. आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आता पाहतोय सौरभ आणि बबलू समोर आहे. 11 बॉल 35 ची मॅच आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यश. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेग आत असेल की बाहेर. योगेश आत आहे यावेळेला. चांगला झेल. बबलू बाद. 24ला 5. या वेळेला कदाचित गरज होती आडव्या बॅटची. हवेत गेलाय बॉल आणि जरूर इथे बबलूची विकेट आपण बघितली. 10 बॉल आणि या मॅच मध्ये आता 35 धावांची गरज आहे. भूषण नवीन फलंदाज जो मैदानाचा आज चाललेला कॅप्टन आहेत. हा डाव थोडासा आता आपण पाहतोय कच्चा टॅच सापडलाय. विकेट पडलेत. सौरभ अजूनही मैदानाचा आहे पण तो ऑफ स्ट्राईक असेल. भूषण स्ट्रोक प्लेअर आहे. धावा त्याच्या बॅटमधून सुरुवातीला जर आल्या तर मात्र बॉलरवरती प्रेशर असेल आणि तरच या मॅच मध्ये कोळेगाव. 10 बॉल 35. कोला टाकलाय. कवसला बॉल आहे. डीप मधून फिल्डर बॉल थोडासा वळतोय पण यावेळेला सिंगलने संतुष्ट असतील. त्याचं कारण की सौरभला स्ट्राईक पाहिजे. सिंगलने धावा 25. बॉल बाकी 9 आणि 9 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कोळेगावला. बबलूच्या विकेट पर्यंत आपण मॅच बॅलन्स असं म्हणू होतो पण सध्या मी म्हणेन मॅचचं मोमेंटम सोनारपाडाकडे. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. स्विच हिटला प्रोटेक्ट करण्यात आलं सौरभला. तरी अटेम्प्ट केलाय. तिथेच आहे फिल्डर आणि यावेळेला गवसलाय. बाद. मध्ये मी म्हणालो की तिथे बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट आहे. अटेम्प्ट केलं सौरभने तिथेच आणि त्याच फिल्डरने कॅच पकडलं. तो आता आत आलाय. 8 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितला फार चांगला झेल प्रथमेश पालकरीचा त्या ठिकाणी. लो फुल टॉस होता पण यावेळेला कनेक्ट करता आला नाही. डॉट बॉल या मॅच मध्ये पूर्णपणे आता यश केणेच्या बॉलिंगने स्कायर 11 सोनारपाडा. नवीन हत्यार सोनारपाडाचं. 7 बॉल 34 ची गरज. वेगाने टाकलाय आणि यावेळेला मात्र नियंत्रण नाही. जास्त बाहेर ऑफ स्टंपचा. दॅट्स अंपायरचा सिग्नल आहे वाईड. अरविंद मात्रे सर आणि त्याचबरोबर सचिन कडू सरांना आपण मैदानाचा आत पाहतोय. महत्वपूर्ण भूमिका अंपायरची. डे नाईट फॉर्मॅट आहे. खरं तर आजचा शेड्यूल फार मोठा आहे. 4 वाजता रिपोर्टिंग केली आहे संपूर्ण ऑफिशियल्सने आणि जवळपास रात्रीचे 4 वाजणार आहेत.
एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल, पहिली धाव तर सहजरित्या पूर्ण डबलचा प्रयत्न करतील दोघेही. डीपमधून फिल्डर येतोय, उचलून थ्रो करेल. 2 धावा मिळतात आणि अशा पद्धतीनं 28 वरती 5, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. बॉल बाकी आहेत 6, गरज 31 धावांची. 6 बॉल 31. टीम मंचासमोर येऊन थांबा आणि वीर बजरंग शिरढोण तुम्हाला करायचे बॅटिंग. सो तुम्ही उजव्या बाजूला येऊन थांबा. 28 ला 5 सध्या आपण पाहत आहोत. पनवेल आजच्या शेड्यूलला जरूर उशीर झाला. त्याचं प्रमुख कारण की इलेक्ट्रिशियन कडून चुकी झाली होती. आमचे संजू स्पोर्ट्सचे बंटीदादा वालिलकर यांचे आगमन आपण बघितलं होतं. आता लवकर जात आहे त्याचं कारण की मॅच फसलेली आहे. क्रिकेट तेही खेळलेले आहेत आणि पण क्रिकेट ओळखणं फार कमी जणांना जमतं. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. पण सध्या तरी पारडं पूर्णपणे या मॅचमध्ये सोनार पाडायचं आहे. 6 बॉल 31 गरज आहे मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या कोळेगावला. शॉट ऑफ लाईन पहिला बॉल चालला मिड विकेट कडे, ज्या ठिकाणी योगेश सिंगल फक्त आपण पाहतोय. डबलचा प्रयत्न केलाय आणि यावेळेला विकेट जाईल. रन आउट. 5 बॉल 30 धावा. 5 बॉल 5 षटकारांची गरज. चाललेत 5 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 5 बॉल 5 षटकार. शॉट ऑफ लेंथ बॉल उडाला होता आणि त्याला उडवलंय. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझल्टचा बाहेर आलाय षटकार भूषणचा बॅट मधून. मला बॅटिंग करायचंय. नारायणने फिल्डिंग घेतली आहे. चार बॉल आणि 24 धावांची या मॅच मध्ये आता गरज आहे. पहिला तर षटकार आलेला आहे या मॅच मध्ये. आपण म्हणत होतो की पारडं वजनदार आहे, जरूर सोनार पाडाचा षटकार पहिला आलाय. पुढचे 4 बॉल काय सांगून देतील. 4ही बॉल सीमारेषेच्या बाहेरच मारायचे आहेत. मॅच बॉल आलाय आता. वन मोर शॉट बॉल. यावेळेला बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. आता या मॅच मध्ये 3 बॉल आणि 24, 3 बॉल आणि 4 षटकार मारावे लागतील. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला पहिल्या डावामध्ये टीम वर्क आपण बघितलं. चांगला खेळ करत असताना सर्वांनी ही धावसंख्या उभारली. अनिकेत 14, योगेश 10, 16 धावा आपल्याला मध्यंतरी पाहायला मिळाल्या होत्या. 1 मोर डॉट बॉल. 2 बॉल फक्त बाकी आहेत. पिकअप शॉट. यावेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार आला. 1 बॉल आणि 18 धावांची गरज. एका बॉल मध्ये 18 धावांची गरज.
नारेन लगेचच उतरा शेवटचा बॉल पडल्याबरोबर. राईट झाला आणि इथे येतोय तो डॉट बॉल. 17 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला स्कायर 11 सोनारपणाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 5 बॉल 16 धावा, बॉलिंग करत असताना ज्याचा